नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत फूड लेबल्स आणि इन्ग्रेडियंट्स कसे वाचायचे आणि कसे समजून घ्यायचे ह्याच्याबद्दल. सो आज मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे की खरंच आपण ज्यांना हेल्थ फूड्स म्हणून म्हणतो आणि जाहिरातींना भुलून ते पॅकेट्स आपण घरी आणतो आणि आपल्याला स्वतःलाच असं वाटतं की आपण खूप हेल्दी खातो आहे. तर ही हेल्थ फूड्स खरंच हेल्थ फूड्स असतात का आणि आपल्याला ते कसं समजेल. सो ह्याच्यामध्ये एक क्विक 2-3 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी जे तुम्ही टॅग वाचून प्रॉडक्ट घरी आणता, 0 ट्रान्स फॅट, फोर्टिफाईड विथ कॅल्शियम अँड विटॅमिन डी वगैरे, तर मुळामध्ये ह्या जाहिरातीच्या गिमिक्स आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि जाहिरात ही तुम्ही त्याला बळी पडावं म्हणूनच तयार केलेली असते. त्यामुळे फक्त ही लेबल्स आपल्याला पुरेशी नसणार आहे. सेकंड थिंग, तुम्हाला बघायचं आहे की खूपशी लोकं ना त्याच्यावरचं लेबल बघतात की एनर्जी किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, फॅट्स किती आहेत आणि मग ती प्रॉडक्ट्स विकत घेतात. पण हे एवढंसं पुरेसं नाही आहे. ह्या सेक्शनकडे तर आपण येऊयाच नंतर. पण इन्ग्रेडियंट्सची लिस्ट कशी वाचायची हे जर तुम्ही समजून घेतलं तर बऱ्याच ठिकाणी तुमची फसवणूक टळू शकतं. तर कसं, पहिला नियम असा आहे की जी कोणतीही इन्ग्रेडियंट्सची लिस्ट, घटकांची लिस्ट जेव्हा पॅकेज फूडवरती छापली जाते तेव्हा हे कंपल्सरी आहे की ती तो इन्ग्रेडियंट किती प्रमाणात आहे त्या प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावलं जावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं बिस्किट आहे तर त्या बिस्किटामध्ये जर का पीठ म्हणजे मैदा हा सगळ्यात जास्त प्रमाणात असेल तर इन्ग्रेडियंट लिस्टवरती मैदा किंवा फ्लॉर, व्हीट फ्लॉर और रिफाईंड फ्लॉर हा इन्ग्रेडियंट पहिल्या नंबरवरती असेल. मोस्टली पहिले 3 इन्ग्रेडियंट्स जे असतात इन्ग्रेडियंट लिस्टवरचे ते सगळ्यात जास्त प्रपोर्शन मध्ये असतात त्या पदार्थामध्ये ढोबळमानाने. सो तुम्ही जर म्हणत असाल की तुम्हाला एखादं फ्रूट ज्यूस घ्यायचं आहे तर इन्ग्रेडियंट्सवरती कधी कधी शुगर कॉन्सन्ट्रेट हे पहिल्या नंबरवरती असतं. जेव्हा शुगर कॉन्सन्ट्रेट पहिल्या नंबरवरती आहे ह्याचाच अर्थ की त्या ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. मग फ्रूट पल्प दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवरती तुम्हाला दिसेल. सो देन इट्स अ क्यू फॉर यू की ह्याच्यामध्ये साखरच जास्त प्रमाणात आहे आणि फ्रूट पल्प हा खूपच कमी प्रमाणात आहे. सो अशा प्रकारे इन्ग्रेडियंट लिस्ट हे उतरत्या क्रमाने वाचायचे असतात. एक खूप मस्त गोष्ट आहे की होल व्हीट ब्रेड आपण आणतो खूप वेळा बाजारातून. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही इन्ग्रेडियंट्सची लिस्ट वाचली तर तुम्हाला होल व्हीट बऱ्याचदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर दिसेल. पहिल्या क्रमांकावरती तुम्हाला रिफाईंड फ्लोरच दिसेल आणि होल व्हीट हे त्याच्यानंतर कुठेतरी 10% किंवा 12% असेल. तर ह्याचा अर्थ अगदी सरळ आहे की ह्याच्यामध्ये तरीही मैद्याचंच प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि होल व्हीट ज्याला आपण फायबरसाठी खातो किंवा हेल्दी म्हणून खातो तो होल व्हीट जेमतेम 10 ते 12% त्याच्यामध्ये कदाचित असेल. सो डोंट गेट फूल्ड, मूर्ख बनू नका. दुसरी गोष्ट आपल्याला इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये बघायची आहे. मेन ह्या ज्या जाहिराती असतात ते एक असतात की शुगर फ्री किंवा 0 शुगर, दुसरी कॅटेगरी असते 0 ट्रान्स फॅट किंवा फॅट फ्री आणि तिसरी कॅटेगरी असते फोर्टिफाईड विथ, म्हणजे त्याच्यामध्ये काही सप्लिमेंट्स ॲड केलेले आहेत. ढोबळमानाने या 3 कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉडक्ट्स बाजारामध्ये असतात. चौथी आहे मल्टीग्रेन किंवा होल व्हीट हा प्रकार. तर सगळ्यांच्या मनावरती हे बिंबवलेलं आहे की मैदा वाईट आहे, त्यामुळे यू गो फॉर होल व्हीट किंवा मल्टीग्रेन. मल्टीग्रेनचा साधा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त धान्य आहेत, नॉट नेसेसरीली की त्याच्यात मैदा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही इन्ग्रेडियंट लिस्ट जेव्हा बघता तेव्हा प्लीज बघा की त्याच्यामध्ये जी मल्टीग्रेन्स आहेत ती किती % आहेत नक्की. कधी कधी 50% मैदाच असतो आणि हार्डली 10 ते 12% ते पण मिश्रण असतं वेगवेगळ्या ग्रेन्सचं. म्हणजे ज्वारी 2% असेल, बाजरी 3% असेल, रागी सगळ्यात फेवरेट आहे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीचं, रागी 5% असेल. सो तुम्हाला खरंच त्या धान्यांचा फायदा मग मिळणार आहे का? त्याच्यापेक्षा तुम्ही जर ब्रेड खाण्याचंच प्रमाण कमी केलं आणि क्वचित कधीतरी एखाद्या ऑकेजनने ब्रेड खाल्लात आठवड्या 15 दिवसातनं एकदा, तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. कारण असं की जेव्हा आपण एखादी गोष्ट हेल्दी म्हणून घरात आणतो आणि तिला स्थान देतो तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो की
आपण स्वतःलाच एक मुभा देऊन टाकतो की ती हेल्दी आहे, म्हणजे ती चांगली आहे, म्हणजे मला ते खाता येईल, आणि मग आपण त्यांनी सांगितलेल्या प्रमाणाच्या कितीतरी अधिकपट ती गोष्ट खातोसुद्धा. त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होणं दूरच आहे, पण त्याने नुकसानच जास्त होतं. त्याच्यापेक्षा मी व्हाईट ब्रेड आणेन, जो जंक आहे मला माहिती आहे, आणि आय विल लिमिट माय पोर्शन साईज टू 2 स्लायसेस ॲट अ टाईम इन्स्टेड ऑफ गेटिंग अ मल्टीग्रेन ब्रेड. आणि तो मल्टीग्रेन आहे, तो हेल्दी आहे, ह्या अंधश्रद्धेपोटी मी त्याचे 8 आणि 10 स्लाईस खावेत. तर हा फरक पडतो जेव्हा आपण ही फॅड हेल्दी फूड्स घरात आणतो आणि मग आपण स्वतःलाच कन्सेशन देतो. सो प्लीज तसं करू नका. त्याच्यापेक्षा क्वचित प्रसंगी तुम्हाला खावं असं वाटलं तर तुम्हाला माहिती असलेलं जंक फूड घरात आणा आणि त्याचं प्रमाण मात्र अतिशय लिमिटेड ठेवा आणि त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा खाण्याची लिमिटेड ठेवा. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे मोस्टली शुगरच्या प्रोडक्ट्समध्ये होतं की शुगर फ्री डायबेटिक बिस्किट्स किंवा हाय फायबर म्हणून वगैरे आपण गोष्टी घरात आणतो. आता त्याच्या लेबलवरती जर तुम्ही बघितलं तर डायरेक्टली साखर किंवा शुगर हा इन्ग्रेडियंट मेन्शन केलेला नसतो, पण त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर माल्टोज, सुक्रोज अशा नावांनी OSE ह्या नावाने एंड होणारे कुठले तरी साखरेचा कुठला तरी व्हेरियंट मात्र तुम्हाला इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे. समजून जा की हे प्रॉडक्ट ग्लुकोज फ्री आहे किंवा आपली जी टेबल शुगर आहे सुक्रोज त्याच्यापासून मुक्त असलं तरीसुद्धा साखरेचे वेगवेगळे अवतार असतात आणि त्यातल्या कुठल्या तरी अवतारातली साखर ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हा असाच एक इन्ग्रेडियंट आहे जो बऱ्याच प्रॉडक्ट्सवरती असतो आणि जो अतिशय घातक आहे. रिसर्च तुम्ही याच्यावरती किती पब्लिश झालं आहे हे बघू शकता नेटवरती, गुगलवरती सर्च करून. ह्या इन्ग्रेडियंटमुळे खूप नुकसान झालेलं आहे. ह्याचे खूप साईड इफेक्ट्स सायंटिस्टच्या नजरेस आलेले आहेत, पण तरीही एका अमाऊंटपर्यंत हा परमिसिबल आहे. त्याच्यामुळे तोही तुम्हाला एक छुपी साखर तुम्ही म्हणू शकता जी तुमच्या अन्नामध्ये असू शकते. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ही साखर तुमच्या अन्नामध्ये असते. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं फॅट फ्री किंवा झिरो ट्रान्स फॅट किंवा मिनिमम फॅटवालं प्रॉडक्ट विकत घ्याल तेव्हा आवर्जून हे बघा की त्यातलं जे स्निग्धांश काढून घेतलेला असतो किंवा लो फॅट म्हणून त्यांनी हे केलेलं असतं, ॲडव्हर्टाईज केलेली असते, तेव्हा त्या पदार्थाची चव आणि टेक्स्चर टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये साखरेचं किंवा मिठाचं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी अशाच एखाद्या इन्ग्रेडियंटचं प्रमाण हे वाढवलेलं असतं. कारण अदरवाईज त्यांना ते टेक्स्चर आणि ती चव ज्याच्यावरती ते प्रॉडक्ट विकलं जातं ती साधणं शक्य नसतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण फॅट फ्री ह्या लेबललासुद्धा असेच भुलत असतो. साखरेच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शुगर फ्री प्रॉडक्ट घेतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप वेळेला आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात ज्याची चव तर गोड आहे परंतु ते साखरेचं काम करत नाही आहेत, त्याच्यामुळे ते कॅलरीज ॲड करत नाही आहेत. आता अशा केसेसमध्ये अजून एक तोटा असतो, तो म्हणजे आपल्या शरीराला आपल्या कॅलरीजची पूर्तता झाली आहे हेच कळत नाही. कारण तुम्हाला चव तर गोड लागते आहे परंतु साखर पोटात गेली हा सिग्नलच मेंदूपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे तो पदार्थ जास्त खाल्ला जाऊ शकतो आणि त्याचे आर्टिफिशियल शुगरचे हे सिग्नलिंग सिस्टीमवरती खूप दूरगामी परिणाम होतात. त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ करण्या इतका तो मोठा विषय आहे, पण त्याच्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनर्सपासून सुद्धा सावध राहा. सो अशा प्रकारे तुम्ही अत्यंत जागरूक ग्राहक बनू शकता. हेल्थ कॉन्शियस असाल तर नक्की तुमचे इन्ग्रेडियंट्स हे केअरफुली वाचा आणि ह्या गोष्टींना बळी पडू नका. तुम्ही त्यापेक्षा घरी तयार केलेला एखादा गुलाबजाम तोंडात टाकलात तर चालेल, पण शुगर फ्री बिस्किटचा पुडा संपू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ यातलं कंटेंट आवडलं असेल, उपयुक्त वाटलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.